गाथा अभंगांची. मित्रांनो, एक विचित्र प्रश्न आहे जो कदाचित तुम्हाला आजपर्यंत कुणी विचारलाच नसेल. जर विठ्ठल स्वतः तुमच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, माझं नाव रोज घेतोस पण खरंच मला ओळखतोस का, तर याचं तुमच्याकडे उत्तर असेल का? आपण हजार वेळा म्हणतो विठ्ठल 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 विठ्ठल, पण संत म्हणतात नाम घेणं आणि नामात जगणं यात खूप फरक आहे. आज मी तुम्हाला एक असा अभंग सांगणार आहे जो फक्त गाण्यासाठी नाही, तो माणसाचं आयुष्य बदलण्यासाठी आहे. आणि या अभंगामागची कथा ऐकल्यावर कदाचित आज रात्री तुम्ही विठ्ठलाचं नाव आधीसारखं कधीच घेणार नाही. चला तर मग ऐकूया गाथा अभंगांची भाग 2. विठ्ठल विठ्ठल म्हणता पाप तारण झाले, विठ्ठल विठ्ठल म्हणता पाप तारण झाले, नाम घेता घेता जीवन सुखी झाले. माऊली म्हणतात देव कुठे शोधायचे नाही, माऊली म्हणतात देव कुठे शोधायचा नाही, देव म्हणजे नामात दडलेली शक्ती आहे. जेव्हा मन दुःखी असतं, जेव्हा घरात समस्या असतात, जेव्हा मनाला कुठे आधार मिळत नाही, तेव्हा फक्त एक नाव घ्यायचं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मित्रांनो, आजच्या गाथा अभंगांची भाग 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत एका साध्या माणसाची कथा, ज्याच्या आयुष्यात सर्व काही संपलं होतं, पण एका अभंगाने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथंबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. एक गाव होता. त्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. नाव होतं गणू. गणू खूप प्रामाणिक होता, पण त्याचं नशीब मात्र फार कठीण होतं. शेतात पीक नाही, घरात पैसे नाही, वरून आजारपण. एक दिवस तर अशी वेळ आली की त्याला वाटलं आता जगण्यात काही अर्थ उरला नाही. तो घरातून बाहेर पडला. डोळ्यात अश्रू, मनात निराशा. तेवढ्यात दूरवरून एक आवाज कानावर पडला. भजनाचा आवाज. गावाच्या मंदिरात काही वारकरी भजन करत होते. ते गात होते, आता विसोनी देवा तुझ्या नामाचा ध्यास, नाम घेता घेता दुःख होते नाश. गणू मंदिरात गेला. तो शांतपणे बसला आणि फक्त एकच राहिला. अभंगाचा परिणाम. त्या अभंगाचे शब्द त्याच्या मनात खोल उतरले. तो विचार करू लागला, मी इतका दुःखी आहे पण मी कधी देवाचं नाव घेतलंच नाही. जेव्हा संकट येतं तेव्हा मी देवाला दोष देतो, पण आनंदात असताना मी देवाला आठवलं तरी का? शेतात पीक आलं तेव्हा मी म्हणालो ही माझ्या मेहनतीचं फळ आहे, पण आज जेव्हा दुःख आलं तेव्हा मी म्हणतो देवा तू माझ्या सोबत असं का केलंस? कदाचित चूक माझीच असेल. मी आयुष्यभर फक्त पैसा, संसार आणि चिंता यांचाच विचार केला, पण ज्याने मला हा श्वास दिला त्या देवाचं नाव घेण्यासाठी मी कधी 2 मिनिटेही काढली नाही. कदाचित म्हणूनच आज माझं मन इतकं रिकामं वाटतंय. लोक म्हणतात विठ्ठलाचं नाव घेतलं की मन शांत होतं. कदाचित आज मीही एकदा मनापासून म्हणावं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या रात्री गणूने पहिल्यांदा मनापासून म्हणलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिल्या दिवशी काहीच घडलं नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, पण तो दररोज नाम घेऊ लागला. हळूहळू त्याच्या मनात शांतता येऊ लागली. समस्या तशाच होत्या, पण त्याचं मन मजबूत झालं. एक दिवस चमत्कार झाला. एक दिवस गावातला एक व्यापारी गणूकडे आला. त्याने म्हटला, माझ्याकडे मोठं काम आहे, तू प्रामाणिक आहेस, मला तुझी मदत हवी. ते काम मिळालं आणि गणूचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. मित्रांनो, संतांनी नेहमीच सांगितलं आहे नामात शक्ती आहे.
पण ही शक्ती फक्त शब्दात नाही, ती आहे भावनेत. एक महत्त्वाचा प्रश्न, आपण रोज म्हणतो विठ्ठल विठ्ठल, पण आपण कधी विचार केला आहे का? आपण नाव घेतो, पण मन कुठे असतं? जर मन देवात असेल तर एकच नाव पुरेस आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेतले तर सर्व संकट दूर होतील. नाम घेतले तर सर्व संकट दूर होतील, पण नाम घेताना मन शुद्ध असलं पाहिजे. आजच्या काळात माणसाकडे सर्व काही आहे, मोबाईल आहे, पैसे आहेत, सुखसोयी आहेत, पण मनाची शांतता नाही. ती शांतता कुठे मिळते? तर विठ्ठलाच्या नामात. मित्रांनो, कधी कधी देव आपल्याला समस्या देतो, कारण तो आपल्याला नामाकडे आणू इच्छितो. जर जीवनात दुःख असेल तर घाबरू नका. फक्त एक काम करा, डोळे बंद करा आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहा, मनात कशी शांतता उरते. जर तुम्हालाही वाटत असेल की विठ्ठलाचं नाव आयुष्य बदलू शकतं, तर कमेंटमध्ये लिहा विठ्ठल विठ्ठल. आणि असेच भावनिक अभंग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच गाथा अभंगाची भाग 3. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.